गुड मॉर्निंग स्टुडंट्स. गुड मॉर्निंग सर. तर बघा, आज आहे शनिवार आणि आज आहे आपला प्रयोगाचा दिवस. तर आज आपण प्रयोग पाहणार आहोत. त्याचं नाव आहे तेल व पाणी एकत्र होऊ शकते का. तेल म्हणजे कुठलं तेल? गोड तेल, जे आपण घरी स्वयंपाकाला वापरतो असं तेल आणि पाणी हे एकत्र होऊ शकते का, हे आपल्याला आज प्रयोगातून पाहायचंय. हे तर तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही जेव्हा घरी आईला मदत करता की तेव्हा काय होतं, एखाद्या वेळेस जर आपलं फरशीवर खाली जर गोड तेल सांडलं तर काय होतं, आपण किती पण कपडा ओला करून जर पाण्याने ते पुसण्याचा प्रयत्न केला तर ते पुसल्या जातं का? त्याचा जो डाग आहे, धब्बा खालचा, तो तसाच राहतो, परंतु तो पूर्णपणे साफ होत नाही. कपड्यावर पण जेव्हा असं म्हणतात ना, भाजीचा वगैरे तेलाचा जर डाग पडला तर तो सहसा लवकर निघत नाही निघत. म्हणजेच तेल व पाणी एकत्र होऊ शकते की नाही हेच आपल्याला आता आजच्या प्रयोगातून पाहायचंय. तर आपल्या आजच्या प्रयोगासाठी लागणारं साहित्य आहे, त्यापैकी सर्वात पहिले आपल्याला लागणार आहे रिकामी बिसलेरी बॉटल. बघा, रिकामी बिसलेरी बॉटल लागणार आहे. ती आहे ना आपल्याकडे? बघा, याच्यामध्ये मी थोडंसं पाणी भरून ठेवलेले, कारण ते आपल्याला पुढे कृतीमध्ये घ्यायचंय. वेगळं पाणी परत त्याच्यामध्ये घेण्यापेक्षा आपण याच्यामध्ये अगोदरच पाणी भरून घेतलेलं आहे. 2 नंबरला आपल्याला लागणार आहे वाटी. बघा, एक वाटी लागणार आहे. ही आहे का वाटी? हे बघा, ही आपल्या घरी आपण वापरतो ना जेवणामध्ये वगैरे दररोजची ही वाटी. त्याच्यानंतर काय आहे? पाणी. हे बघा, पाणी हे आपण ऑलरेडी याच्यामध्ये घेतलेलं आहे. त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला स्टीलचा चमचा. बरोबर आहे, स्टीलचा चमचा. आणि हा कपडे धुण्याचा सोडा. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये 5 ते 10 ग्राम लागणार गोड तेल स्वयंपाकाला वापरण्याचं. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, हे 2 पदार्थ पाणी आणि तेल मिक्स होतात की नाही, एकत्र होतात की नाही हे आपल्याला पाहायचंय. ठीक आहे, बघायचं का मग प्रयोग करून? बघा, सुरुवातीला आपल्याला या बॉटल मध्ये काय करायचंय, अर्धा बॉटल पाणी घ्यायचंय. बघा, आहे का ऑलरेडी मी घेतलेलं याच्यामध्ये पाणी? हो सर. बरोबर आहे. आता हे पाणी मी इथं समोर ठेवतो. आता तुम्ही निरीक्षण करायचंय. आता बघा, आता हेच पाहायचे ना आपल्याला, पाणी आणि गोड तेल मिक्स होते की नाही, एकत्र होते की नाही. आता मी एका मुलीला सांगतो, वैष्णवी तू हे तेल हळवून या बॉटल मध्ये ओतायचे. ओता, पुढून जा समोरून. हा, इथं इथं बस, ओता हळून. बघा, तुम्ही लक्ष द्या. थोडं पुढं घ्यायचं. आता बघा, या बॉटल मध्ये तुम्हाला पाणी आणि तेल दिसत आहे का? पण थोडं काळजीपूर्वक याचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला कोणती बाब दिसते? काय दिसते आपल्याला? काय खाली आहे, काय वर आहे? बघा, आपण याच्यामध्ये टाकलं होतं पूर्ण तेल, पण तेल काय राहिले? पाण्याच्या वर तरंगत आहे आणि पाणी खाली जशाला तसं आहे. आपण वरून टाकल्याच्या नंतर तेल खाली जायला पाहिजे होते की नाही? जेव्हा याच्यामध्ये आपण बघा दुसरा पदार्थ, जर उदाहरण आपण घेतलं, दूध टाकलं पाण्यामध्ये, तर ते आपण वेगळं पाहू शकत नाही. तो एकत्र होऊन बसतं, एक जिन्सी होऊन बसतं. पाण्यामध्ये पाणी टाकलं तरी पण ते एक जिन्सी होऊन बसतं. पण हे 2 पदार्थ खाण्याचं तेल बघा, आपण कमी नाही, याच्यावर पूर्ण मोठा 1 ते 1.5 इंचाचा थर तयार झालाय तेलाचा. बरोबर आहे, जास्त आहे तेल आणि तो पूर्णपणे वर तरंगलेला आहे. आता काय झालंय, आणि खाली पाणी आहे. आता हे का, कशामुळे झालं बरं असं सांगता येईल का कुणाला? तेच आपल्याला पाहायचं. बघा, तर तेल वर तरंगण्याचं कारण आहे की या तेलाची जी काय घनता आहे त्याला आपण डेन्सिटी म्हणू. ती डेन्सिटी काय आहे या, बरोबर आहे की नाही? कळतं की नाही तुम्हाला? आपण कशामध्ये पाहिलं होतं? मला वाटतं आपण एक प्रयोग केला होता पहिले. त्याच्यामध्ये आपण काय घेतलं होतं? पाणी घेतलं होतं, त्याच्यामध्ये बटाटा किंवा लिंबू बुडवलं होतं आणि मग नंतर ते जाऊ लागलं खाली. बटाटा खाली जाऊन बसू लागला. पण जेव्हा आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलं, त्या पाण्याची घनता वाढली, नंतर काय झालं, बटाटा तरंगायला लागला. बरोबर आहे की नाही? तर आता काय होतंय, त्या तेलाची घनता जास्त असल्यामुळे ते काय झाले, वर तरंगायले. बरोबर आहे, आणि हे खाली आहे. तर आता बघा, आता आपल्याला दुसरी गोष्ट करायची आहे. याच्यामध्ये काय टाकायचंय, हा जो आपला कपडे धुण्याचा सोडा आहे हा आपल्याला कशामध्ये टाकायचा आहे? या बॉटल मध्ये टाकायचा आहे. आता हे काम बघा मी स्वतःच करतो. आता हा कपडे धुण्याचा सोडा दिसतोय का तुम्हाला? आता हा मी याच्यामध्ये टाकत आहे. लक्ष द्या. बघा, थांबा तिकडे, त्या मुलांना थांबा.
बघा हा निरमा मी याच्यात टाकून दिला सगळा. आता मी काय करतो बघा, आता ही बॉटल घेतो मी. आता याला मी हलवतो एकदा जोरात. बघा आता सांगा मला, आता मला कोणीतरी एकाने सांगायचंय काय झालंय सांगा. सांगा काय झालंय. आता काय झालंय, आता बॉटल मध्ये पांढऱ्या रंगाचं काहीतरी तयार झालंय, त्याला म्हणून आपण द्रावण तयार झाले. काय तयार झाले, द्रावण. आता तेलही दिसत नाही आपल्याला आणि पाणी पण दिसत नाहीये. पाणी आहे त्याच्यामध्ये, तेल पण तशाच तसं आहे मध्ये, परंतु आता काय झाले, ते द्रावण एक जिन्सी झालेले आहे. आता का बरं झालं, तेल कुठे गेलं आता सांगा, तेल कुठे गेलं नाही. आता वेगळं दिसायला लागले का आपल्याला कुठे नाही. आता याचं कारण काय, आता नीट लक्ष द्या. सुरुवातीला काय होतं, वर तरंगणाऱ्या तेलाची घनता ही पाण्याच्या घनतेपेक्षा कमी होती, बरोबर आहे. ती घनता तेलाची कमी असल्यामुळे तेल वर तरंगायला लागलं. आता काय झालं माहितीये का, आता थोडस लक्ष द्या माझ्याकडे बघा. आता आपण हे जे डिटर्जंट पावडर टाकल्याच्या मध्ये यालाच काय म्हणतो आपण, अपमार्जक आहे. काय म्हणतो, अपमार्जक. तर तो अपमार्जक जेव्हा आपण मध्ये टाकलं तेव्हा काय झालं, त्या अपमार्जकचा एक रेणू असतो बघा. आता सपोज तुम्हाला सांगण्यासाठी हा मी असं पकडतो, इथं हा रेणू आहे. तर तो हा डिटर्जंट पावडरचा जो रेणू आहे ना, तो असा जास्त लांबीचा असतो. कसा असतो, जास्त लांबीचा. आणि त्याचे जे दोन टोक असतात, आता बघा दोन वेगवेगळ्या रंगाने मी हे टोक दाखवतो. हे पिवळं टोक आहे. आता बघा रेणू ऍक्च्युली खूप छोटा असतो, बरोबर आहे, परंतु मी तुम्हाला समजण्यासाठी दाखवलेले. आता हे दोन वेगवेगळ्या रंगाची याची टोक आहेत आणि त्या दोन्ही, आणि तो किती लांबीचा आहे, जास्त लांबीचा आहे. कपडे धुण्याचा जो सोडा आहे त्याचे रेणू कसे असतात, जास्त लांबीचे असतात आणि त्याच्या दोन्ही टोकाचे गुणधर्म वेगवेगळे असतात. मग काय होतं, पाण्याचे रेणू जे असतात ते एका बाजूला चिटकतात आणि गोड तेलाचे जे रेणू आहेत ते दुसऱ्या बाजूला चिटकतात. आणि म्हणून काय होतं, गोड तेल आणि पाणी हे एकत्र होतं. काय होतं, म्हणून आपल्याला या बॉटल मध्ये आता काही वेगळं दिसायले का, तेल गायब. तेल गायब झाले की नाही. समजला का प्रयोग कशामुळे समजला, कशामुळे झालं हे सर्व झालेलं आहे त्या धुण्याचा जो सोडा आहे त्याच्यातल्या रेणूमुळे, बरोबर आहे. त्या रेणूंनी काय केलंय, एका टोकाला त्याच्या गोड तेलाचे रेणू चिटकले गेलेत आणि दुसऱ्या टोकाला पाण्याचे रेणू चिकटले आणि म्हणून हे पाणी हे द्रावण जे आहे ते पांढऱ्या किंवा दुधी रंगाचं असं दिसायला लागलेलं आहे. समजला का प्रयोग. यानंतर आपण आपल्या या प्रयोगाचे प्रश्न आणि त्याचे काही उत्तर लिहून घेऊयात. तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या शनिवारी. तोपर्यंत धन्यवाद.